आता राम जन्मभूमीनंतर हनुमान जन्मभूमीवरून सुद्धा वाद निर्माण झालाय। त्र्यंबकेश्वर इथल्या अंजनेरी नाही तर कर्नाटकातील किष्किंधा ही हनुमान जन्मभूमी असल्याचा दावा महंत गोविंददास महाराज यांनी केलाय। यावेळी त्यांनी रामायणाचा दाखला दिला। तसंच हनुमान जन्मभूमीवरती वादविवाद करण्यासाठी महंत गोविंददास त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झालेत। यावेळी त्यांनी नाशिकच्या संत महंतांना अंजनेरी हनुमान जन्मभूमी असल्याचं सिद्ध करून दाखवा असं थेट आव्हानच दिलंय। रामायण में संपूर्ण अवलोकन करने की समय रामायण में वाल्मीकि कहीं नहीं लिखा कि यहाँ हनुमान जी का जन्म हुआ। जन्म स्थल तो एक ही होता है, दो नहीं होता है। इसलिए तो अंजनेरी है ना। उसीलिए संपूर्ण रामायण में यदि हनुमान जी का जन्म त्र्यंबकेश्वर नासिक के पास अंजनेरी करके एक वाक्य में एक भी नहीं है, प्रमाण तो होना है ना। यदि रामायण में दिखा दीजिए हम यही मान लेता है, रथ को यही छोड़कर चले जाएंगे हमें। लेकिन पर्वत हम बेटा क्या होता है कि मतलब शास्त्र प्रमाण एक होता है। एक मठ मंदिरातल्या आखाड्यांशी, आचार्यांशी, पीठाधीश्वरांशी आणि जगद्गुरूंशी गेली 2 दिवसापासून आम्ही संपर्काद्वारे फोनद्वारे चर्चा करत आहोत। त्याच्यामध्ये शिवपुराण आहे, स्कंदपुराण आहे, त्याचबरोबर ब्रह्मपुराण आहे आणि रामायणामधलं जे श्रेष्ठ रामायण मानलं जातं ते वाल्मिकी रामायण आहे। तर या सर्वांमध्ये आपल्याला बघायला मिळतं की किष्किंधाचं पुष्टीकरण तिथे करण्यात आलेलं आहे, ना की नाशिक, गुजरात, हरियाणा आदी ठिकाणी। त्यामुळे आज तरी किष्किंधाचं समर्थन सर्व बाजूनी होत आहे। आदी शंकराचार्य मठ, शृंगेरी मठ, स्वरूपानंदजी, जगद्गुरू यांच्याकडनं सुद्धा किष्किंधालाच पाठिंबा देण्यात आलेला आहे।